नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा ती जी तुझ्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने निगेटिव्ह थॉट्स, कॉम्पिटिशन, जेलसी, स्ट्रेस या सगळ्यांमुळे आपली ऊर्जा कमी कमी होत जाते. तीच ऊर्जा प्रज्वलित करण्यासाठी, एनहॅन्स करण्यासाठी या ऊर्जा विथ वनश्रीमध्ये वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत असते. म्हणजे तुमच्यातली ती जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती जास्तीत जास्त एनहॅन्स होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॉस्पॅरिटी, वेल्थ, गुड हेल्थ अट्रॅक्ट करू शकता. आजचा हा जो एपिसोड आहे हा एक्स्ट्रीमली स्पेशल आहे, कारण हा एपिसोड पूर्णपणे रेमेडीजसाठी डेडिकेट केलेला आहे. आजचा हा एपिसोड खूप स्पेशल आहे. खूप वर्षांची मेहनत, खूप वर्षांचा अभ्यास आहे. खूप ठिकाणी जिथे जिथे मी जे जे काही शिकले त्या सगळ्या रेमेडीज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. स्पेशली पैसे येण्यासाठी काय काय करावं लागतं, त्याला कोणी टोटका म्हणतं, कोणी रेमेडीज म्हणतं, कोणी टिप्स म्हणतं, कोणी म्हणतं की चलो हे या रेमेडीज केल्याने तुम्ही वारंवार तुमच्या ब्रेनला सिग्नल देताय की ओके या गोष्टीसाठी तुम्ही ही रेमेडी करताय, म्हणजे ब्रेनला तुम्ही सतत तो सिग्नल देताय. सो तुम्ही काही म्हणा, ह्याच्याबरोबर एक मात्र नक्की आहे, मेहनत तुम्हाला 100% करायची आहे. या रेमेडीज केल्यामुळे जादू होत नाही, पण तुम्ही विश्वासाने जर एखादी रेमेडी केली तर त्याचा रिझल्ट जर तुम्हाला 100 दिवसात येणार असेल तर तो 40 दिवसात, 30 दिवसात येतो, कारण तुमची बिलीफ सिस्टम. तुम्ही या रेमेडीज करा, पण येस त्याच्याबरोबर सायंटिफिक काही गोष्टीसुद्धा आहेत, कारण आपल्या या ज्या रेमेडीज आहेत या पूर्वंपार चालत आलेल्या आहेत आणि या सगळ्या रेमेडीज ज्या आहेत त्या ट्राईड अँड टेस्टेड आहेत. मी तर केल्यात माझ्या क्लायंटने, आणि मी ज्यांच्याकडनं शिकले त्यांनीसुद्धा वर्षोनवर्ष या रेमेडीज केलेल्या आहेत. सो या रेमेडीज पूर्ण विश्वासाने करा. माझी एक रेमेडी आहे, दालचिनीची पावडर दर 1 तारखेला घराच्या आतल्या दिशेला उभं राहून फुंकर मारायची, त्यांनी लक्ष्मी येते. का? हे सिम्बल्स आहेत. आणि दालचिनी लक्ष्मी माताला अट्रॅक्ट करते, म्हणून घरामध्ये ती यावे म्हणून मी तसं वातावरण तयार करते. त्यांनी पैसे यायला मदत होते. कशी? तशी सुबुद्धी तुम्हाला होत जाते. आणि कुठेही यातनं अंधविश्वास पसरवणे हा उद्देश नाही आहे. त्यामुळे या ट्राईड अँड टेस्टेड आहेत, सायंटिफिकली पण प्रूव्हन आहेत. फक्त तुमचा विश्वास आणि श्रद्धा त्याच्यामध्ये हवी. सो दालचिनीची रेमेडी मी बोलता बोलता सांगून गेले. सो मी आधी सुरुवातीला तुमच्याबरोबर बाथ रेमेडीज शेअर करणार आहे. जर कोणाचं लग्न होत नसेल, मॅरेज, ओके, तर काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज पिंच हळद टाकायची आहे. एक चिमूटभर हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे. लग्न व्हायचे चान्सेस जे आहेत ते जास्तीत जास्त काय म्हणतात, एनहॅन्स होतील. ती एनर्जी ॲक्टिवेट करतोय आपण. प्रयत्न तुम्हाला करायचे आहेतच. जर तुम्हाला फेम, नेम, सक्सेस हवं असेल तर काय करायचं आहे, गुलाबजल म्हणजे रोज वॉटर अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 बुच किंवा 1 चमचा मोठा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अंघोळ करायची आहे. नेम, फेम, सक्सेस तुम्ही अट्रॅक्ट करायला लागाल. जर तुम्हाला रॅपिड ग्रोथ हवी असेल, की अशी भरभर ग्रोथ हवी असेल, तर काय करायचं आहे, रॉक सॉल्ट येतं म्हणजे खडे मीठ, ते तुमच्या पाण्यामध्ये घालायचं आहे अंघोळीच्या. सॉल्ट बाथ करत असताना सगळ्यात मोठी जी एक खबरदारी घ्यायची असते, तुम्हाला केसांवरनं पाणी घ्यायचं नसतं, नाहीतर हे सगळे केस आहेत ते निघून जातील आणि मग तुम्ही म्हणाल रेमेडी दिलीत मॅम आणि आमचे केस गेले. असं करू नका. सो रॉक सॉल्ट जेव्हा केव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घाला त्या दिवशी केसांवरनं अंघोळ करायची नाही. दॅट इज फॉर रॅपिड ग्रोथ. आता एन्झायटी इश्यूज असतील, खूप लोकांना एन्झायटी, डिप्रेशन असं सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो, तर त्या लोकांनी काय करायचं, त्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे. खूप घालू नका, एक साधारण एवढं 1 चमचा 2 चमचा दूध घाला आणि त्याने रोज अंघोळ करा. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला खूप नजर दोष लागते किंवा खूप निगेटिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला आहेत किंवा तुमचे स्वतःचे निगेटिव्ह विचार आहेत जे तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी कॉफी टाकायची, अर्धा चमचा कॉफी टाकायची आहे, म्हणजे तुमचा ऑरा जो आहे तो क्लीन व्हायला मदत होईल. जर तुम्हाला हेल्थचे इश्यूज असतील, ओके, तर थोडंसं आपलं गाईचं तूप असतं, अगदी थोडं, नाही तर जमिनीवर टाईल्सवर पडल्यावर पाय घसरेल तुमचा. सो यू हॅव टू बी केअरफुल. आणि जर अखंड बादलीमध्ये तुम्हाला तूप टाकायचं नसेल, हे तूप असल्यामुळे फक्त तुपासाठी सांगते, तर एका मगमध्ये थोडंसं अगदी 1 थेंब तूप टाका आणि ते फक्त खांद्यावरनं घ्या आणि नंतर तिकडनं ती जागा क्लीन करा, नाही तर पाय घसरून तुम्ही पडाल तिथे आणि अजून हेल्थ इश्यूज येतील. सो बी अवेअर वेन यू आर पुटिंग घी इन युअर वॉटर. तुम्हाला जर पैसे आणि प्रेम अट्रॅक्ट करायचं असेल तर काय करायचं आहे, अगदी सिम्पल,
रोज इत्तर म्हणजे गुलाबाचं अत्तर 2 थेंब पाण्यामध्ये टाका आणि अंघोळ करा आणि बघा कशा पद्धतीने तुम्ही लव्ह आणि मनी अट्रॅक्ट करायला लागाल. आणि तुमचा शुक्र जर तुम्हाला मजबूत करायचा असेल म्हणजे व्हीनस दॅट रिप्रेझेंट्स लक्झरी, वेल्थ, अबंडन्स, तर ॲलम म्हणजे तुरटी, ओके, त्याचा चुरा करून घ्या आणि 1 चिमूट तुरटीची पावडर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घाला आणि तुम्ही अंघोळ करा. आता ह्या ज्या बाथ रेमेडीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत, या रोज तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्यानुसार करा. सगळं एकदम टाकू नका, एक ना धड 12 चिंध्या करू नका, सगळ्या गोष्टी मिक्स करू नका. नाही तर तुम्हाला वाटेल की मी सगळ्या गोष्टी मिक्स करते आणि मला सगळं मिळतं. नाही, मी स्पेसिफिकली कशासाठी काय आहे ते तुम्ही बसा, तुम्ही विचार करा की तुम्हाला आत्ता सध्या काय गरज आहे, मग त्या हिशोबाने तसं तसं घाला तुम्ही आणि ॲटलिस्ट 21 दिवस एक रेमेडी करा. कारण की सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीची सवय तुम्हाला तोडायची असेल किंवा नवीन सवय तुम्हाला आत्मसात करायची असेल तर 21 डेज लागतात. सो आता सगळ्यांच्या आवडीचा विषय पैसे. कोणाला नको आहेत, सगळ्यांना हवेत, राईट? सो लिहून घ्या. खूप सोप्या आणि खूप छान छान मी रेमेडीज घेऊन आलेली आहे. सो पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी पहिली रेमेडी आहे सिल्वरचं किंवा गोल्डचं म्हणजे चांदीचं किंवा सोन्याचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला लाल कापडामध्ये बांधून तुमच्या घरच्या लॉकरमध्ये ठेवायचं आहे. लाल कापड, वाय? रेड कलर इज अ कलर ऑफ रूट चक्रा दॅट गिव्ज यू स्टेबिलिटी. आता जर कोणाकडे लाल कपडा नसेल तर तुम्ही ग्रीनमध्येही ठेवू शकता. रेड प्रेफरन्स रेडला आहे. रेड नसेल तर छोट्याशा ग्रीन किंवा रेड कापडामध्ये सोन्याचं किंवा चांदीचं जे महालक्ष्मीचं कॉईन येतं ते गुंडाळून ठेवायचं आहे सोनेरी धाग्याने आणि तुमच्या घरच्या लॉकरमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर प्लीज घेऊन या. श्रीयंत्र आणायचं आहे आणि तुमच्या घरी जे पूजा रूम आहे किंवा देव्हारा आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्याची रोज पूजा करायची आहे. त्याने सुद्धा पैसे जे आहेत ते तुम्ही अट्रॅक्ट करायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये बॅम्बू प्लांट, बॅम्बू ट्री, छोटं जे येतं बॉन्साय किंवा मनी प्लांट, स्पेसिफिकली मनी प्लांट आपण ठेवतो, पण मनी प्लांट ठेवत असताना त्याच्या आतमध्ये ना एक चांदीचं नाणं किंवा एक कॉपरचं नाणं टाका. त्याच्यामुळे घरामध्ये जी एनर्जी आहे, मनी एनर्जी तयार व्हायला मदत होईल आणि हळूहळू तुमच्या घरी काय, इवन तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा तुमचे जर समजा नवरा बायको जे कोणी वर्किंग मेंबर्स असतील किंवा जे काम करत नसतील सुद्धा ते सुद्धा काम करायला लागतील. आणि पायरेट तर तुम्हाला ठेवायचाच आहे. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये 1 पिंच हिंग, 1 पिंच शुगर म्हणजे साखर मिक्स करा आणि तुमचं ऑफिसचं टेबल, तुमचा दरवाजा, तुमचा उंबरठा हे रोजच्या रोज पुसून घ्या. अगदी रोजच्या रोज जमलं नाही, तुम्ही म्हणाल हिला काय जात आहे बोलायला, तर नाही, दर शुक्रवारी तरी करा तुम्ही, कारण शुक्रवारी हा लक्ष्मीचा वार असतो. सो शुक्रवार किंवा गुरुवार किंवा रविवार त्या 3 दिवसांपैकी सुद्धा तुम्ही केलं तर चालेल, पण मी सजेस्ट करेन की रोजच्या रोज तुम्ही करा. ज्यांच्यावर खूप सारं लोन आहे, ओके, कर्ज आहे, लोन काढतो आपण, घर घेतो, गाडी घेतो, ते क्लिअर करण्यासाठी काय करायचं आहे, एक कॉपरचा ग्लास घ्यायचा आहे, पाण्याने भरायचा आहे आणि चेंज द वॉटर एव्हरी फ्रायडे टू अट्रॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जी. सो तो ग्लास किंवा एखादं मडकं कॉपरचं किंवा कॉपरची बाटली तुम्ही किचनमध्ये किंवा तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला ठेवू शकता आणि फ्रायडे टू फ्रायडे ती बॉटल तुम्हाला चेंज करायची. किंवा ग्लास ठेवला असेल तर त्याच्यावर झाकण ठेवा, बॉटल असेल तर फ्रायडेला ते पाणी ओता, नवीन पाणी त्याच्यामध्ये भरा आणि ती बॉटल ठेवा. असं फ्रायडे टू फ्रायडे ते पाणी बदलायचं. ह्यानी काय होणार आहे, घरामध्ये जे घरामध्ये जी भांडणं होतात, पैशांना घेऊन स्ट्रेस, टेन्शन, ती जी एनर्जी असते ना ती ब्रेक व्हायला मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जनरेट व्हायला मदत होते. त्याच्यानंतरची रेमेडी आहे इन्स्टॉल अ स्टॅच्यू ऑफ हनुमाना, कीप इट इन द नॉर्थ वेस्ट डायरेक्शन अँड लाईट अ लॅम्प डेली इन फ्रंट ऑफ हनुमानजी विथ देसी घी. एक हनुमानाची मूर्ती जी आहे ती तुमच्या घरी तुम्हाला स्थापित करायची आहे. कुठे? नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला. आणि त्याच्यासमोर रोज हनुमान चालीसा म्हणायचं 108 वेळेला. आय नो सगळेजण बिझी आहेत,
वेळ नसतो, तर तुम्ही काय करू शकता, ॲटलिस्ट 11 वेळेला तरी म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा 5 वेळेला तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि मग येता जाता तुम्ही हनुमान चालीसा ऐकलत तरीही चालेल. सो ही रेमेडी करा, ह्यानी खूप फरक पडतो. माझ्या खूप साऱ्या क्लायंट्सचे जे लोन्स आहेत ते रिपे झालेले आहेत. बिझनेसवाल्यांसाठी एक खूप सुंदर रेमेडी आहे माझ्याकडे. ज्या लोकांना बिझनेसमध्ये प्रॉफिट होत नाही आहे किंवा बिझनेस वाढवायचा असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या काउंटरवरती एक काचेची एवढ्या साईजची बाटली घ्यायची आहे. त्याच्यामध्ये भरपूर, ती बाटली भरेल इतकी दालचिनी पावडर टाकायची आहे. साखर म्हणजे खडी साखर, ती जर नसेल तर नॉर्मल साखर ती टाकायची आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हिजिटिंग कार्ड, म्हणजे आता समजा अशी बाटली आहे तर त्याच्यामध्ये दालचिनी पूर्ण भरलेली आहे, साखर आहे आणि तुमचं व्हिजिटिंग कार्ड टाकायचं आहे आणि मग ते मिक्स करायचं आहे. म्हणजे स्वीट पद्धतीने तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो होऊ दे, असं त्याच्या मागची भावना आहे. आणि हा जो जार आहे तो तुम्ही तुमच्या टेबलावर किंवा तुमच्या कॅश काउंटरमध्ये, तुमच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या काउंटरवरती तुम्ही पायराईटचा स्टोन ठेवा. ज्या ज्या लोकांची दुकानं, बिझनेस ऑफिसेस आहेत, त्या लोकांना मी सल्ला देईन. मी स्वतः आता 6 ते 7 वर्ष झाली पायराईट स्टोन वापरते आणि त्याचे कमाल रिझल्ट्स आहेत. तो तुमच्या ऑफिसच्या टेबलावर सुद्धा तुम्ही पायराईट ठेवू शकता. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मागच्या एपिसोडमध्ये की ते ऑल्टर कसं तयार करायचं आहे. जर स्टोन ठेवायचा नसेल तर पायराईटचे लटकन येतात, ते तुम्ही तुमच्या दारावरती लावू शकता. पण तुमचा बिझनेस असेल तर ही रेमेडी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा होईल. आणि दर शुक्रवारी तुम्ही जेव्हा शटर ओपन करता तेव्हा दालचिनीचं पाणी, म्हणजे पाण्यामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि फडक्याने तुमचा दरवाजा, उंबरठा, तुमचं टेबल, हे सगळं जे आहे ते पुसून घ्यायचं आहे. आणि रोज संध्याकाळी 7 वाजता दिवा लावून गायत्री मंत्र म्हणायचं आहे. हे बिझनेस ज्यांचा आहे त्यांच्यासाठी रेमेडी आहे. त्याच्यानंतर एक खूप जुनी पद्धत आहे, चायनामध्ये फॉलो करतात. मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होते तेव्हा फेंगशुई पण थोडं बहुत वरवरचं मी केलं, तर त्याच्यातनं 2-3 टिप्स मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. 6 कॉईन्स, ओके, कुठले तुमचं 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, ते तुम्ही तुमच्या खिशात रोज ठेवत जा. कारण कॉईन इज अ मेटल एलिमेंट आणि स्मूथली गोष्टी आहेत ना ते आपल्याकडे यायला लागतात. तर 6 कॉईन, 6 इज अगेन व्हीनस, व्हीनस मीन्स वेल्थ, प्रॉस्पॅरिटी. आणि ते जेव्हा तुम्ही खिशामध्ये घेऊन फिरता तर इट सिम्बलाइज दॅट यू आर अट्रॅक्टिंग वेल्थ. बाहेर जाताना थोडंसं मीठ जे आहे ते तुमच्या खिशामध्ये थोडंसं स्प्रिंकल करा. त्याचा फायदा असा होतो की तुम्ही नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अट्रॅक्ट करायला लागतात आणि ज्या कोणाची नजर, दोष, तुम्हाला त्रास होतो किंवा निगेटिव्हिटी आहे त्याच्यापासून सुद्धा तुमचा बचाव होतो. तर एक पिंच ऑफ सॉल्ट तुमच्या खिशामध्ये, फ्रंट बॅक कुठेही तुम्ही ते करायला सुरुवात बघा तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. आणि 7 ग्रेन्स ऑफ राईस, राईस इज अगेन अबंडन्स, म्हणजे तांदूळ. 7 ग्रेन्स तुम्ही खिशामध्ये रोज घालून, तुम्हाला महत्त्वाची मीटिंग असेल, महत्त्वाचं काम असेल तर ते घालून जायला तुम्ही सुरुवात करा, बघाल. सो नेक्स्ट रेमेडी आहे 520. 520 हा नंबर तुम्हाला लेफ्ट हातावरती, म्हणजे व्हीनस माउंटवरती किंवा इथे लिहिलात तरी चालेल, ग्रीन पेनाने लिहायचा आहे. तो नंबरसुद्धा तुम्हाला मनी अट्रॅक्ट करण्यासाठी कामी येतो. आणि स्पेशली हे माणसांसाठी आहे, इवन बायकांसाठी पण. आता सगळेच जण वेगवेगळ्या कलरच्या पॅन्ट्स घालतात. शक्यतो रेड, ब्लू आणि ग्रीन या कलरचे कपडे किंवा या कलरच्या पॅन्ट्स घालायला तुम्ही सुरू करा. म्हणजे मनी एनर्जी जी आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. नेक्स्ट रेमेडी आहे 8 कॉईन्स. तुम्ही तुमच्या उशीच्या आभऱ्याच्या आत, म्हणजे कवरच्या आतमध्ये घालून झोपा. म्हणजे काय, 8च्या 8 डिरेक्शनमधनं तुम्ही पैशाला इन्व्हिटेशन देताय, त्याचं सिम्बॉलिक अर्थ असा होतो. सो आजपासून तुम्ही, आणि ह्या सिम्पल रेमेडीज आहेत, त्याच्यामध्ये काहीही खर्च नाही, घरात ज्या वस्तू आहेत त्या गोष्टींपासूनच ह्या रेमेडीज झालेल्या आहेत. तर 8 कॉईन्स घेऊन तुम्ही उशीच्या कवरच्या आत घालून झोपायला सुरुवात करा. रेड क्लॉथमध्ये, म्हणजे रेड कपड्यामध्ये वेस्ट साईडला थोडेसे कॉईन्स घाला, त्याला गाठ बांधा आणि तुमच्या घराच्या वेस्ट डायरेक्शनला तुम्ही ठेवून द्या. आणि सगळ्यात लास्ट रेमेडी इज तुमचं घर स्वच्छ ठेवा, नीटनेटकं ठेवा, रोज केरलाधी करा आणि दारासमोर ॲटलिस्ट स्वस्तिक काढा. पूर्ण रांगोळी काढलीत तर उत्तम, पण ती नाही जमली काही हरकत नाही, तुम्ही स्वस्तिक काढा. तेही जमलं नाही तर एक छान, आजकाल तर छोटे छोटे ते वासेस येतात किंवा गंगाळे टाईप येतात, त्याच्यामध्ये पाणी,
त्याच्यामध्ये झेंडूच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या, कॅन्डल्स तरंगत ठेवा. ॲटलिस्ट एवढं करा की ह्यानी तुमचा जो एंट्रन्स आहे तो लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी एकदम छान एनर्जाईज होतो. तो या सगळ्या रेमेडीजपैकी तुम्हाला ज्या सोप्या पद्धतीने जमतील त्या तुम्ही रेमेडीज करा. अगेन सगळ्या रेमेडीज एकत्र करू नका. तुम्हाला असं वाटेल की मी या सगळ्या रेमेडीज केल्या तर खूप सारे पैसे येतील, तर असं काही नाही आहे. एका वेळेला एक रेमेडी जर घेतली तर ॲटलिस्ट ती 21 दिवस करा. हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या रेमेडीज आहेत. सो तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि मग त्या रेमेडीज करा. गोंधळू नका. आणि जर काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून कळवा. मी प्रयत्न करेन की ते कन्फ्युजन जे आहे ते दूर करेन थ्रू माय रिप्लाय टू यू. सो या सगळ्या रेमेडीज होत्या मनी रिलेटेड, कारण आजकाल सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी पैसे कमवावेत. कारण जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात किंवा मी जेव्हा या सगळ्या ह्याच्यातनं जात होते फेजमधनं, तेव्हा मला शिकवायला किंवा मदतीला किंवा गाईड करायला कोणी नव्हतं. सो ऊर्जाची जी विचारसरणी आहे की ऊर्जामधनं जितकी माहिती जे लोक कनेक्ट होऊ शकत नाहीत माझ्यापर्यंत किंवा इतर लोकांकडे जाऊ शकत नाहीत, तर घरगुती उपायाने, घरगुती रेमेडीजने कसे ते ॲट लिस्ट पॉझिटिव्ह माइंडसेटनी मनी एनर्जी अट्रॅक्ट करू शकतील, हाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. सो आजचा हा रेमेडी स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा. तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतच आहे, पण प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे हे व्हिडिओ पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.